धाराशिव, बीड, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये देखील खंडणी, अपहरण आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे निलेश घायवळवरती दाखल आहेत। दत्तवाडीमध्ये गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करून फिल्मी स्टाईलने हत्या केली होती। कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह 26 जणांवरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। 2019 मध्ये निलेश घायवळ तुरुंगात सुटला। बाकी गुन्ह्यात देखील घायवळला जामीन मिळाला आणि 2023 मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला। पण आताही घायवळ टोळीतील पोरं कोथरूड भागामध्ये दहशत पसरवण्याचं काम सुरूच आहे। अशाच 17 सप्टेंबरला पुण्याच्या कोथरूड भागामध्ये गोळीबाराची घटना घडली। गाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून घायवळच्या पोरांनी आम्ही तिथले भाई म्हणत प्रशांत धुमाळ नावाच्या व्यक्तीवरती गोळीबार केला होता। घायवळच्या पोरांचा माज इतका की गोळीबारानंतर 15 मिनिटांमध्ये वैभव साठे नावाच्या तरुणावरती त्यांनी कोयत्यानं वार केले होते। या प्रकरणी घायवळ सोबतच त्याच्या गँगच्या 6 आरोपींवरती कारवाई करण्यात आली होती आणि आता मकोका अंतर्गत या आरोपींवरती कारवाई करण्यात आली आहे। खोट्या कागदपत्रांच्या मदतीने नावात घोळ करून नसलेला पत्ता सांगून घायवळनं पासपोर्ट तयार करून भारतातून पळ काढलाय। या घायवळची आणि त्याच्या बायकोची 4 मतदान कार्डही सापडली आहे। त्यामुळे पुण्यासोबतच त्याने अहिल्यानगरमध्ये देखील फ्रॉड केल्याचं बोललं जाते। आता त्याच्या या फ्रॉड प्रकरणी त्याच्यासोबतच त्याची पत्नी आणि ज्या पोलिसांनी त्याला मदत केली हे सगळेच पोलिसांच्या रडारवरती आहे। या प्रकरणी अहिल्यानगर पोलीस सुद्धा या कारवाईमध्ये सहभागी आहेत। आता याच प्रकरणाच्या तपासामध्ये पोलिसांनी घायवळच्या मालमत्तेवरती छापा टाकायला सुरुवात केली। आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईवरती नजर टाकली तर घायवळच्या घरावरती छापा टाकून 2 4चाकी आणि 2 दुचाकी जप्त केल्या। या गाड्यांवरचा नंबर प्लेटही बनावट असल्याचे समोर आले। एवढंच नाही, घायवळची 10 बँक खाती गोठवून त्यातली 38 लाख रुपये जे आहेत ते जप्त करण्यात आले आहेत। आणि आता या प्रकरणामध्ये महत्त्वाची आणि ताजी अपडेट अशी की घायवळच्या कोथरूडमधील घरात बंदुकीच्या गोळ्या देखील सापडल्यात। त्याच्याकडे जी बंदूक आहे ती सुद्धा बेकायदेशीर आहे। एवढंच नाही, घायवळच्या घरामध्ये 7 बारे, साडेखत आणि विविध जमिनीच्या संदर्भात कागदपत्र सापडली आहे। आपल्या दहशतीच्या जोरावरती तो जमिनी लाटत असल्याचंही समोर आलं होतं। याशिवाय मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातही फाईल्स पोलिसांनी जप्त केल्या आहेत। त्याच्यामुळे अर्थात MIDC किंवा कंपन्यांच्या खंडणी प्रकरणातही घायवळचा मोठा हात असल्याचं बोललं जाते। या प्रकरणी आता पुणे पोलिसांनी महानगरपालिकेला पत्र दिले। त्यामुळे आता निलेश घायवळच्या नावावरती अनधिकृत बांधकामे तसेच मालमत्तांची चौकशी होणार आहे आणि पुणे महानगरपालिका अनधिकृत मालमत्तेवरती कारवाई करण्याच्या तयारीत आहे। घायवळच्या अनधिकृत मालमत्ता तसेच थकीत कर असलेल्या मालमत्ता सीज करण्यात येणार आहेत। घायवळ विरोधात आधीच जीवघेण्या हल्ल्याची तक्रार दाखल केली असताना आता फसवणूक, बेकायदेशीर कागदपत्र, पासपोर्ट आणि आता बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे पोलिसांनी निलेश घायवळ भोवतीचा फास आता चांगलाच आवळल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता तरी घायवळ पुणे पोलिसांना शरण येतो का हे पाहावं लागेल। तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।